नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एक खूप सीरियस आणि धक्कादायक प्रकरण सांगणार आहे. ते म्हणजे नाशिकमधल्या TCS ऑफिसमध्ये नेमकं काय चाललं होतं आणि चौथ्या पीडितेनं काय सांगितलं हे ऐकल्यावर तुम्हाला शॉक बसेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सिंपल भाषेत सांगायचं झालं तर नाशिकच्या TCS ऑफिसमध्ये काही महिलांना गेल्या 3 ते 4 वर्षापासून मेंटल हॅरॅसमेंट, स्टॉकिंग, अश्लील कमेंट्स आणि इव्हन अनवॉन्टेड टच सुद्धा सहन करावा लागला. आणि हे एखादं सिंगल इन्सिडेंट नाही, तर हा पूर्ण एक पॅटर्न सतत चालणारा होता. आतापर्यंत या केसचं काय झालं तर यामध्ये 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. 9 FIRs देखील नोंद झाल्या आहेत आणि 8 महिला यामध्ये पुढे आल्या आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आता या केसचा तपास करत आहे. आता येतो मेन पॉइंट, म्हणजेच चौथ्या पीडितेचा जबाब. तर ती काय सांगते? ती सांगते 2023मध्ये कंपनी जॉईन झाली तेव्हा इंट्रोडक्शन ट्रेनिंग सुरू होतं आणि तेव्हा एक आरोपी, तो म्हणजे रजा मेमन, तिच्याजवळ येऊन पर्सनल डिटेल्स विचारू लागला. जवळ येण्याचा प्रयत्न देखील केला आणि हे आपल्यातच ठेव असं देखील सांगितलं. इमॅजिन करा, तुम्ही न्यू जॉईनर आहात आणि पहिल्याच दिवशी हे असं तुमच्यासोबत होतंय. पुढे काय झालं तर तिचा सतत पाठलाग केला गेला, अनवॉन्टेड टच करण्याचा प्रयत्न केला गेला, पर्सनल लाईफवर घाणेरडे प्रश्न, कमेंट्स देखील पास केले गेले. इतकंच नाही तर लग्नानंतर ऑफिसमध्ये आली तेव्हा रात्री काय करतेस, इतकी बिझी का असतेस, असे प्रश्न देखील विचारले गेले. ऑनेस्टली हे ऐकून अनकम्फर्टेबल वाटणारच. इथं ऑफिस प्रेशर प्लस सिस्टम मिसयूज आता इथेच थांबत नाही, तर तिने कंप्लेंट देखील केली. HR मॅनेजमेंटकडे कंप्लेंट केली, पण मॅनेजरने काय केलं तर तू ग्रुपमध्ये राहा, हे सगळं इग्नोर कर, अशा पद्धतीची तिला सूचना दिल्या. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला तर उलट तिलाच ॲडजस्ट करायला सांगितलं. आणि वर्स्ट पार्ट म्हणजे तिच्या सिस्टीममध्ये चेंजेस करून तिला जास्त कॉल्स येतील असं केलं, जस्ट टू मेंटली टॉर्चर हर. आणखी एक शॉकिंग गोष्ट म्हणजे तिचं नाव एका दुसऱ्या मुलासोबत जोडून त्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. ऑफिसमध्ये तिची बदनामी केली. म्हणजेच हॅरॅसमेंट प्लस मेंटल प्रेशर, कॅरेक्टर असेसमेंट, हे सगळं एकत्र तिथल्या मुली सहन करत होत्या. त्या विक्टिम ज्या आहेत त्या सहन करत होत्या. यातला बिग इश्यू म्हणजे वाय सो सिरियस. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही एक फक्त स्टोरी नाही आहे, तर हा प्रकार 4 वर्षापासून चाललेला एक प्रकार आहे. यात अनेक विक्टिम्स आहेत, कंप्लेंट्स असूनही ॲक्शन नाही. म्हणजे सिस्टीम फेल झालं हे क्लिअरली. आता एक सिंपल गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरातली कोणी मुलगी, बहीण, फ्रेंड अशा ठिकाणी काम करत असेल आणि तिच्यासोबत असं होत असेल, तर हे छोटं समजून इग्नोर करू नका, कारण या छोट्या गोष्टी पुढे जाऊन मोठ्या होतात. तुम्हाला काय वाटतं या केसबद्दल? तुमचे थॉट्स नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला अशाच रिअल मुद्द्यावरती व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुढे अपडेट्स घेऊन येणार आहे. तोपर्यंत टेक केअर. यापुढे देखील अशाच रिअल स्टोरीच्या एक्सप्लेनर म्हणजे इनसाइड स्टोरी मी यापुढे घेऊन येणार आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा तुमचा मुद्दा, तुमचे मतं मांडा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, टेक केअर.